नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्रामध्ये चक्रीवादळाचं थैमान सुरू आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं पडली आहेत. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात जोरदार पाऊस कोसळतोय. पश्चिम महाराष्ट्र असो, मराठवाडा असो, कोकण किनारपट्टी या चक्रीवादळाच्या तडाख्यापासून कोणीही वाचू शकत नाही अशी परिस्थिती हवामान खात्याच्या अंदाजात व्यक्त करण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्र आत्ता या परिस्थितीचा तडाखा अनुभवतोय आणि येत्या काही दिवसांमध्ये हीच परिस्थिती बहुतेक कोकण किनारपट्टीवर असेल अशा प्रकारचा अंदाज व्यक्त होतोय. पश्चिम महाराष्ट्रातली अनेक उभी पिकं हा म्हणता झोपवली गेली आहेत. ऊस झोपलाय, सोयाबीन वाहून गेलंय, काही ठिकाणी तूर मान मोडून पडली आहे. याच प्रकारे थोडासा बचावलेला मराठवाडा सुद्धा आपल्या दुःखाची अनुभूती करतोय. कोकणात याच प्रकारची परिस्थिती जर निर्माण झाली तर कोकण किनारपट्टीवरची अनेक महत्त्वाची शहरं आत्ताच्या या संपूर्ण आव्हानाला कसं तोंड देणार हा प्रश्न प्रत्यक्षपणे आणि थेट उपस्थित राहतो. यापूर्वी जेव्हा वादळ मुंबईत थडकणार अशी चर्चा सुरू झाली होती तेव्हा वादळाच्या छाताडावर पाय देण्याची भाषा सरकारनं केली होती. आता मुंबईत अजून वादळ आलेलं नाही म्हणून ते मुंबईपेक्षा खूप लांब आहे म्हणून की काय सरकारला कदाचित वादळाच्या छाताडावर पाय देण्याचं सुचलं नसावं. काही का असेना सरकारची जी मानसिकता असेल ती दुर्दैवानं आत्ता शेतकऱ्यांच्या दुःखातच परावर्तित होताना दिसतीये. मोठ्या प्रमाणात हातचं पीक हातातून गेल्यानं त्यांना वेदनेच्या शिवाय दुसरं काहीच अनुभवता येत नाहीये. आणि त्याहीपेक्षा पलीकडे अधिक दुःखदायक हे आहे की संवाद कोणाशी करायचा त्याचं उत्तरही सापडत नाही. आमचा आजचा प्रश्न त्याच निमित्तानं आहे, वादळ वारं सुटलंय, सरकार कुठं आहे? या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होणारे मान्यवर कोण आहेत त्यांचा परिचय आपल्याला करून देतो. आपल्यासोबत माजी कृषी मंत्री अनिल बोंडे थोड्याच वेळात जोडले जातील. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रकाश पोहरे किसन ब्रिगेडचे प्रमुख आहेत, त्याचबरोबर ते विदर्भातले वरिष्ठ पत्रकार आहेत, ते सुद्धा आपल्यासोबत आहेत. संजय दुबे काँग्रेसचे प्रवक्ता या नात्यानं आपल्यासोबत थोड्याच वेळात जोडले जातील. मी पहिला प्रश्न आत्ताच्या घडीला प्रकाश पोहरे यांना विचारतो. प्रकाशजी, आत्ताची ताजी परिस्थिती सांगा. विदर्भातल्या नुकसानीची सांगा, पश्चिम महाराष्ट्राच्याही बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या असतील त्याही सांगा. एकदा प्रेक्षकांना कळू द्या की महाराष्ट्रात पावसाचं आणि त्यात सुद्धा परतीच्या पावसाचं थैमान कसं सुरू आहे, याचा किती नुकसानीचा अंदाज आपल्यापर्यंत आलाय, सरकारला तो आलाय की नाही नंतर विचारू. टीव्ही वरून पाहिलेल्या ज्या काही बातम्या आहेत आणि पेपरमध्ये वाचलेल्या ज्या काही बातम्या आहेत त्यावरून पश्चिम महाराष्ट्रात तर थैमान माजलंय, त्याच्यानंतर हैदराबाद वगैरेच्या सगळं बघितलं. त्या तुलनेमध्ये आमच्या विदर्भामध्ये तेवढा पाऊस नाही, म्हणजे पूर परिस्थिती नाही पण पाऊस भरपूर आहे. आणि त्यांनी जे काही नुकसान करायचंय ते केलं. म्हणजे आता आमचं जी काही परिस्थिती होती याच्या अगोदर आमची परिस्थिती अशी होती की हॅलो, ऐकू येते ना? अगदी अगदी प्रकाशजी, आपण बोलत राहा. हा, तर याच्या अगोदर परिस्थिती अशी होती की हातात तोंडाशी आलेला मूग आमचा गेला आणि मुगावर आमच्या बऱ्याचशा आशा असतात कारण मुगाला चांगला भाव असतो. मूग गेला, त्याच्यानंतर असं वाटलं उडीद येईल, तर उडीदही गेला अशाच पद्धतीनं, कारण तो सुद्धा पावसात सापडला. आणि आता हे दोन्ही गेले तर आता मग सोयाबीन तरी येईल म्हणून सोयाबीनवर आमची दारोमदार होते. का आमच्याकडे तर सोयाबीन फार मुख्य पीक आहे. अहो, आता सोयाबीन नेमकं आता कापणार आणि त्याच्यात ते लोकांनी कापून ठेवलं, तेवढ्यामध्ये जो धोधो पाऊस आलाय तर त्यातलं बरचसं सोयाबीन तरंगलं, त्याच्यानंतर त्याला सुद्धा कोंब फुटले. म्हणजे तिन्ही पिकं ज्याच्यावर आमची दारोमदार होती ते तिन्ही पिकं आमची गेली. कापूस आता कुठं फुटायला लागला आणि तो आता वेचणार आम्ही तेवढ्यामध्ये, तर तो सुद्धा या पावसामध्ये सापडला. आणि भाजीपाल्याची तर गत काही सांगताच येत नाही. आता तुम्हाला बघा, आता
परंतु याच्या अगोदर भाजीपाल्याने बऱ्यापैकी पैसे दिले ते तरी मान्य असतं. पण सध्या भाजीपाला आमचा तो सुद्धा याच्यामध्ये गेलाय. त्याच्यामुळे पावसाच्या परिस्थितीने आणि म्हणजे शेती सध्याच्या घडीला शेतकरी या वर्षीच्या ह्या लहरी पावसामुळे म्हणा किंवा विचित्र पावसामुळे फार मिठाकुटीला आलाय, हे नक्की आहे. अगदी. सदाभाऊ खोतांकडे पुढचा प्रश्न आहे. सदाभाऊ, पश्चिम महाराष्ट्रातली कहाणी सांगा. पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेषतः काढणीला आलेला सोयाबीन असेल किंवा काढून गंज लावलेला सोयाबीन असेल, द्राक्ष आहे, डाळिंब आहे, कांदा आहे, या पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. त्याचबरोबर ऊसाखाली जे क्षेत्र आहे त्या ऊस पिकाचंही मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि खरोखर शेतकऱ्यांच्या हातातोंडाचा आलेला घास या पावसामुळे हिरावून घेतला गेलेला आहे. आणि आता ज्याला आपण सोयाबीन आहे, परंतु त्याची जे काही वाचेल त्याची क्वालिटी फारशी किंवा त्याचा दर्जा फारसा चांगला राहणार नाहीये. त्यामुळे त्याला बाजारपेठेमध्ये भाव मिळणंही कठीण आहे. ज्यांचा सोयाबीन भुईमुग शेतामध्ये आहे ते तर आता काढूच शकत नाही, कारण 100% तो वायाच जाणार आहे. आणि मग अशा काळामध्ये राज्य सरकारनं तातडीनं सरसकट आता पंचनामे केलं तर काही हरकत नाही. गावामध्ये बसून त्या गावामध्ये आणि परिसरामध्ये किती पाऊस झालेला आहे याचा अंदाज त्यांच्याकडे आहे आणि त्या अंदाजाद्वारे प्रति हेक्टरी किमान 50,000 रुपयापेक्षा जास्त नुकसान भरपाई सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला मिळावी अशी सदाभाऊ, आपण मागणी करता की सरकारनं हे करावं. माझा उलटा प्रश्न आहे तुम्हाला, म्हणजे तुम्ही निरीक्षक म्हणून आधी बोला, राजकीय भूमिका नंतर घ्या. तुम्हाला बांधावर सरकार दिसतंय? नाही आहे, कारण अशा महापुराच्या काळामध्ये म्हणजे विदर्भामध्ये महापूर आला, कोकणामध्ये चक्रीवादळ आलं, आता परतीच्या पावसाचा तडाखा बसला आणि अशा काळामध्ये खरं म्हणजे गावागावामध्ये पालकमंत्र्यांनी, राज्यमंत्र्यांनी फिरायला पाहिजे. कारण महापुराच्या काळामध्ये आम्ही सातत्यानं त्या पावसामध्ये जी गावं पाण्याखाली जात होती तिथं प्रत्यक्षात जाऊन आम्ही ठाण मांडून बसलेलो होतो. परंतु आजची ती परिस्थिती दिसत नाही. एकतर सोयाबीन उत्पादक शेतकरी पोहरे साहेब सांगतील की जवळजवळ 60% सोयाबीनच उगवलं नाही, बियाणंच खराब लागलं शेतकऱ्यांना आणि दुबारा तिबारा पेरणी शेतकऱ्यांची करावी लागली. म्हणजे त्याही शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळालं नाही, महापुरातल्याही शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळालं नाही. आणि अशा काळामध्ये सरकारने तातडीनं घोषणा करायला पाहिजे की आम्ही काही रक्कम तातडीनं शेतकऱ्यांच्या खात्यावरती आम्ही जमा करू आणि दुसऱ्या बाजूला जे चालू पीक कर्ज आहे आणि ज्यांचं पीक वाया गेलेलं आहे ते त्यांचं चालू पीक कर्ज 100% आम्ही त्याला माफी देऊ, अशा पद्धतीची घोषणा सरकारनं करणं अत्यंत गरजेचं आहे. एक मुद्दा मी मला पुढचा मुद्दा आपल्याकडे घेऊन यायच्या आधी एकदा विदर्भातल्या बाबतीतही हा प्रश्न उपस्थित करायचा आहे. प्रकाशजी, आपण कापसाचा उल्लेख केला, सोयाबीनचा उल्लेख केला, तुरीचा उल्लेख केला, एक अंदाजे नुकसान लक्षात येतंय का? आत्ता किती झालंय आणि याच्या आधी पण पावसानं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान केलं होतं. आत्ताच्या नुकसानीचा एक अंदाज बांधला जाऊ शकतो विदर्भातल्या बाबतीत खास करून? काथीजी बघा, टक्केवारीमध्ये सांगायचं म्हटलं तर मी याच्या अगोदर ज्या पिकांचा उल्लेख केला त्याच्यामध्ये मूग असेल, उडीद असेल, तर हे तर 100% गेले. हे दोन्ही पिकं जी काही पेरे असतील, आता माझ्याकडे त्याची आकडेवारी उपलब्ध नाही, पण ते 100% गेलं एवढं मी तुम्हाला सांगू शकतो. राहताराला सोयाबीनचा प्रश्न, तर सदाभाऊंनी ज्याचा आता मग उल्लेख केला, तर काय झालं की सोयाबीनचं पहिले तर आमचं वाटोळं त्या बियाण्याने केलं, बरोबर म्हटलं म्हणजे. तर त्या बियाण्याचा अजून त्याचा काही इश्यू लागला नाही. जे बियाणे खराब निघाले त्यातली बहुतशी बियाणी महाबीजची होती. महाबीजनी खरं म्हटलं म्हणजे ही बियाणी सर्व महाराष्ट्रात उत्पादित करायला पाहिजे. तर म्हणायला महाबीज आहे, महाराष्ट्राचं बियाणे मंडळ आहे, मात्र हे सगळं बियाणे जे आहे ते परप्रांतातून मध्य प्रदेश मधून बाजूनी विकत घेतात. का घेतात तो वेगळा चर्चेचा विषय आहे. ठीक आहे, म्हणजे एका बाजूला आधी बियाण्यानं मार खाल्लेला शेतकरी आता पावसानं त्रस्त झाला आणि आता थोडं बहुत जे सोयाबीन आलं, ज्या काही लोकांना आले माझे शेतकरी ओळखीचे, त्यांनी सांगितलं की दरवर्षी त्यांना 8 ते 10 क्विंटल होतं. तर यावर्षी ते कधी नव्हे तो सोयाबीनचा पेरा जो आहे, पेरा उलटला, खराब झाला आणि उत्पादन जे आले काही शेतकऱ्यांना ज्यांचं घरामध्ये आलं, अर्ली सोयाबीन ज्यांचे होते, ते 3 ते 4 क्विंटल आलं. म्हणजे अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी आता ज्यांचं 90% शेतकऱ्यांचं सोयाबीन कापायचं राहिलं होतं सध्याच्या घडीला, तर ते कापणं चालूच होतं, एक लक्षात घ्या.
तर ते चालू होतं. तर तेवढ्यामध्ये हे पावसामध्ये सापडलं. ढीगचे ढीग त्याचे जमिनीवर पडलेले असतात, कारण सोयाबीन काढावं लागतं. काढून आहे. त्याला 4 दिवस उन्हामध्ये पडू द्यावं लागतं आणि सुकल्यानंतर घेऊन जावं लागतं. नाहीतर मग त्याला ते गरम होऊन त्याला आम्ही म्हणतो की त्याला ती गंजी लागून जाते आमची. ठीक आहे. आपल्या सोबत संजय दुबे जोडले आहेत, काँग्रेसचे प्रवक्ता आहेत. आताच्या घडीला ते मविया सरकारचे प्रतिनिधी या नात्याने या चर्चेत आहेत. संजय दुबेंना प्रश्न आहे. संजयजी, आवाज येतोय, आपण फोनवरून आहात आमच्या सोबत. होय हो प्रसाद, आवाज येतोय. संजयजी, काय उत्तर काय आहे? इतकं सगळं बोललं गेलं, नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्याचं सातत्यानं नुकसान सुरू आहे. पहिली गरज आहे बांधावर सरकार सापडण्याची, ते सापडत नाहीये. कुठं आहे सरकार? प्रसादजी, असं आहे की ह्या सगळ्या गोष्टी आपण ते ज्या बोलतायत ते बोलायला अति सोपं आहे. नैसर्गिक आपत्ती या देशामध्ये आहे. वादळ येतोय, पाऊस येतोय, शेतकऱ्यांचे हाल अपेक्षा होत आहे. ह्या सगळ्या गोष्टी आता आदरणीय प्रकाश भाऊ आता बोलले आपल्या समोर. अगदी. प्रश्न कसा आहे की आपण जो स्लोगन दिलेला आहे की वादळ वारा सुटलाय आणि सरकार कुठे आहे, तर सरकार महाराष्ट्रात आहे. सरकार चांगल्या पद्धतीने काम करत आहे, याबद्दल तीळ मात्र शंका नाही. एक, शासनाच्या प्रतिनिधी मी नाही. या शासनामध्ये आम्ही 3 पक्ष मिळून, आम्ही महाविकास आघाडी म्हणून एका पक्षाचा प्रतिनिधी म्हणून मी आहे. शासनाच्या प्रतिनिधी म्हणून मी या डिबेटमध्ये नाही, मी स्पष्ट करून देतो. एक. नाही, मग दुसरी गोष्ट, आपण तुम्ही जो सरकारचे प्रतिनिधी नाही आणि काँग्रेसचे प्रवक्ते आहात, मग तुम्हाला समजायचं काय? तुम्हाला सरकारची बाजू घ्यावी लागेल. तुम्ही शिवसेनेकडे मंत्रालय आहे म्हणून जबाबदारी नाही झटकू शकत संजयजी. नाही, मी संयुक्त सरकार जबाबदारी आहे झटकत तुमचं. नाही. मी जबाबदारी झटकत नाही प्रसादजी. जे सत्य आहे ते मी बोलतोय. मी प्रदेश काँग्रेसचा प्रवक्ता या नात्याने मी माझ्या पक्षाची बाजू मांडू शकतो. शासनाच्या प्रतिनिधी शासनातर्फे शासनाचे लोक येतील, आपल्याला संबंधित मंत्री येतील. पण हे संजयजी, सांगतील आपल्याला. अहो सरकार तुमचं नाही तीन पक्षाचं का? शासन आहे. सरकार तुमचं नाही का? प्रसादजी. तुमच्यामुळे नाही का? तुमचे आमदार नसते तर हे सरकार हा. टिकलं असतं का? नाही, नाही, आपण- घ्या ना जबाबदारी, हे घ्या आता मग बोललात आता. आपण. विदर्भात आपण आहात हे बोललात, हे तुम्ही, अगदी विदर्भाचं तंतोतंत नुकसान करा. झालं आम्ही संजयजी. शासनाचा एक घटक म्हणून, आम्ही शासनाचं एक घटक म्हणून आम्ही आहोत. शासनाचा प्रतिनिधी म्हणून हे शब्द वापरणं मला योग्य वाटत नाही. शासनाचा प्रतिनिधी नाही, पण शासनाचा आवाज म्हणून तर बोला. काहीतरी जबाबदारी घ्याल की नाही? का शिवसेनेच्या खांद्यावर कृषी विभाग आहे म्हणल्यावर काँग्रेसला जबाबदारी नाही, नको नाही, त्याची? मी शिवसेनेच्या खांद्यावर, राष्ट्रवादीच्या खांद्यावर किंवा काँग्रेसच्या खांद्यावर असा कुठलाही शब्द प्रयोग मी करत नाही. मी माझ्या पक्षातर्फे मी बाजू मांडतोय. मी बरं, आणि एकच म्हणून मिनिट मला द्या संजयजी. संजयजी, आपल्या या भूमिकेचं उद्धव थोडं ठाकरे, विश्लेषण करणं गरजेचं मुख्यमंत्री आहे. महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वात शासन चांगल्या पद्धतीनं महाविकास आघाडीचं शासन या राज्यात कार्य करत आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न असो, बेरोजगारांचा प्रश्न असो, कुठलाही प्रश्न असो, शासन चांगल्या पद्धतीनं लोक कल्याणासाठी झटत आहे. ठीक एवढं आहे मी नमूद संजयजी, करेन. तुमच्या या भूमिकेवर आपल्याला अनिल बोंडे यांना बोलतं करायचंय. अनिलजी, नमस्कार आणि स्वागत. आता तुम्ही जोडले गेलेले आहात असं कळलं. माझा आवाज आपल्यापर्यंत नीट येत असेल. तुम्ही संजय दुबेंची भूमिका ऐकली. संजय दुबे काँग्रेसचे प्रवक्ते आहेतच आणि आता मविया सरकारचेही प्रवक्ते या अपेक्षेनं, शासनाचे प्रतिनिधी या नात्यानं ते चर्चेत आहेत. आपण ज्या वेळेला शेतकऱ्याच्या व्यथेवरचं मलम कोण लावणार असा प्रश्न त्यांना विचारला, त्या आशयानं त्यांचं उत्तर अपेक्षित होतं. ते म्हणतायत की आता ते काँग्रेसची बाजू मांडणार आहेत. प्रसाद, खऱ्या अर्थानं सरकार कुठे आहे, काय करताय? तर सरकार माझं कुटुंब माझी जबाबदारी पाहते. या सरकारमधले तिन्ही घटक पक्ष महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला, विदर्भातल्या शेतकऱ्याला, मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला स्वतःच्या कुटुंबातलं घटकच नाही मानत आहे ना. आज परिस्थिती आहे की शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये आसू आलेले आहेत, धाय मोकलून रडतात आहे. आता मी धाराशिव जिल्ह्यामधल्या पाटोड्यामधून आलो. तिथले हनुमंतराव आणि मद्रासी ताई अक्षरशः ढसाढसा रडली. म्हणजे संपूर्ण सोयाबीन वाहून गेलं, जमीन वाहून गेली, सोयाबीन कापलेली पेंड होती ते सुद्धा वाहून गेली. आज संपूर्ण मराठवाड्यामधल्या 5ही जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचं थैमान आहे. पूर्व विदर्भामध्ये मागे पाऊस येऊन गेला, अजूनपर्यंत 16 कोटी शिवाय 1 पैसा आला नाही. पण आणि बोंडे साहेब, हे तर असं संजय आहे. दुबेंचं उत्तर असं आहे की सरकार अस्तित्वात आहे आणि सरकार अतिशय चांगलं काम करतंय. आणि
आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, बोंडे साहेब, सन्मान्य केंद्र सरकारला सांगा या साहेब, बोंडे या साहेब. काँग्रेसवाल्यांना लाज वाटत नाही का की राज्य सरकारची जबाबदारी असते पहिल्यांदा SDRF मधून मदत करायची आणि मग नंतर केंद्र सरकारकडून पैसा घ्यायचा. आतापर्यंत आम्ही देवेंद्र करतोय, आम्हाला जे फडणवीसांनी करायचं शासनाच्या वतीने आम्ही करतोय. आतापर्यंत देवेंद्र फडणवीसांनी जेवढे वेळा संकट आले पहिल्यांदा पैसे दिले स्टेट डिझास्टर रिलीफ फंडामधून. केंद्र सरकारची वाट नसते पाहावी लागत. आणि हे माहित आहे, मदत माहित आहे. पुनर्वसन सगळ्यांना खातं हे माहित आहे, या संपूर्णतः या राज्याच्या जनतेला माहित मदत आहे आपण पुनर्वसन काय केलं. खातं हे संपूर्णतः प्राथमिक जबाबदारी ही राज्य सरकारची असते आणि एक मिनिट, राज्य सरकारने तुमच्या पैसे या द्यायचे मुद्द्यावर असतात. संजय दुबेंना काही उत्तर द्यायचे असं दिसतंय. त्यांचा आवाज मध्ये मध्ये येत होता मात्र तो नीट पोहोचला नाही. आपण एकदा विचारून घेऊ. संजयजी, प्रमुख मुद्दा आहे, तात्काळ मदत स्वतःच्या खिशातून करायची, नंतर ती केंद्राकडे मागायची. अडचण काय झाली आहे? प्रसादजी, कसं आहे, तात्काळ मदत करायची बिलकुल आपण खरं बोललात. आणि कसं आहे की बोंडे साहेब, बोलायला आपण काही बोलतो, आपल्याला स्वातंत्र्य आहे बोलायचं. प्रत्यक्षात कृती करते वेळेस ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो आणि त्या पद्धतीने लोकांना काय कशा पद्धतीने आपल्याला मदत करता येईल त्या पद्धतीने हे शासन कर्तव्यनिष्ठ आहे. शासन आणि शासनाचा दुबेजी, घटक पक्ष म्हणून आम्ही दुबेजी आता खिशात आमचं स्वतःच्या खिशात हात घालणार आहात का? पंचनामे नाही झाले. कोणी लोकप्रतिनिधी जात नाहीये, कोणी निश्चित तलाठी आम्हाला जात नाहीये, कोणी आम्ही अधिकारी कुठल्याही जात नाहीये. पक्षाची वाट पाहणार नाही. आमचं महाविकास कोणी अधिकारी आघाडीचं जात नाहीये. शासन, माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आम्ही सगळ्यात पहिले या देशातील, या राज्यातील नागरिकांना, राज्यातील शेतकऱ्यांना कशा पद्धतीने तात्काळ मदत पोहोचवता येईल. संजय दुबेजी, तुम्ही जे त्याबद्दल दावे आम्ही करता ठामपणे आहात, आहोत. तुम्ही जे दावे करता आहात ते प्रत्यक्ष जमिनीवर उतरताना दिसत नाहीयेत. पण एक छोटी विश्रांती आहे चर्चेला. आपण लवकरच परत येतोय आणि अधिक चर्चा करणार आहोत त्या मुद्द्यावर. संजयजी, मी आपल्याला नक्कीच संधी देईन. इतर सर्व मान्यवरांना हेच सांगायचं, एक छोटी विश्रांती घेतोय, लवकरच परत येतोय लक्षवेधीच्या पुढच्या भागात. नमस्कार, लक्षवेधीच्या या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण आपल्या सोबतच्या मान्यवरांच्या चर्चेची पुढची फेरी सुरू करतोय. सदाभाऊ खोत आपल्या सोबत आहेत. पश्चिम महाराष्ट्राच्या बाबतीतली परिस्थिती आजवर महाराष्ट्राच्या सत्तेत जास्त संवेदनशील राहिलेली आहे. पश्चिम महाराष्ट्रात खुट्ट जरी वाजलं तरी हे सरकार लवकर जागं होत असतं, असं आजवर पाहायला मिळालं. या आधीच्या सरकारच्या काळात, जेव्हा आधीचं सरकार हे विदर्भाचा चेहरा असलेलं सरकार म्हटलं गेलं, त्याही वेळेला पश्चिम महाराष्ट्रात पूर आला तेव्हा यंत्रणा खडबडून जागी झाली होती. आत्ताची स्थिती काय आहे सदाभाऊ? आणि संजय दुबे वारंवार काय सांगतायत ते तुम्ही ऐकलं असेल. ते म्हणतात सरकार अस्तित्वात आहे, सरकार काम करतंय, सरकार सगळ्यात चांगलं काम करतंय. सदाभाऊ, उत्तर द्या आणि थेट मुद्द्यांवर त्यांना विचारा की पश्चिम महाराष्ट्रात याचं काय झालं, याचं काय झालं, याचं काय झालं. प्रसादजी, महत्वाचा यातला जो मुद्दा आहे तो यावर्षी शेतकरी आसमानी आणि सुलतानी अशा संकटामध्ये सापडला. कोरोनाच्या या महामारीच्या शेतकऱ्याचा शेतमाल शेतामध्ये होता, मग तो भाजीपाला असेल, द्राक्ष असेल, डाळिंब असेल, कांदा असेल, किंवा कोकणामधला शेतकऱ्याचा आंबा असेल, चिकू असेल, या शेतमालाची मुळामध्ये विक्री करता आली नाही. एक तर तो स्वतः विकायला बाजारात गेला तर त्याला हुसकावून लावलं गेलं, काही ठिकाणी लाठीचार्ज केला गेला, काही ठिकाणी त्याला तुरुंगात टाकलं गेलं. आणि या कोरोनाच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं शेतकऱ्याने अक्षरशः द्राक्षाच्या बागांना कुऱ्हाडी लावल्या, तोडून टाकल्या. म्हणजे एका बाजूला कोरोनाच्या कालखंडामध्ये शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालं. नंतर खरीप हंगामामध्ये त्याला पीक कर्ज एका बाजूला मिळालं नाही, आणि दुसऱ्या बाजूला या आसमानी संकटानं त्याला गाठलं. कोकणामधला शेतकरी चक्रीवादळामध्ये खरंच उद्ध्वस्त झाला. 20-20 वर्षाची, 40-40 वर्ष काही झाडं उत्पादन देत असतात, ती सगळी झाडं ओळमळून पडली आणि तिथला शेतकरी एका बाजूला कोलमडला. आज ऊस उत्पादक शेतकरी जर तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातला बघितला तर ऊसाच्या शेतामध्ये अक्षरशः तळी निर्माण झालेली आहेत. आर्ली व्हरायटीची द्राक्ष
हा नाशिक विभागातला किंवा ठीक आहे. काही पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी अर्ली व्हरायटी द्राक्षाची घेत असतो. त्या आता पावसामुळे ती द्राक्षाचे घड आता त्या ठिकाणी खराब होणार आहेत. थेट कांदा थेट उत्पादकाची मुद्द्यावर तीच यायचं परिस्थिती असेल तर आहे. फळबागांचं प्रश्न आणि हा बागायतीचं एक- झालेलं नुकसान याच्यावरच्या सरकारच्या मदतीची अपेक्षा आहे. किती मदत झाली पाहिजे, प्रति हेक्टरी किती मदत झाली पाहिजे सदाभाऊ? नाही एक असं आहे, मला वाटतं की हा विषय आपण सगळ्यांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण बघायला पाहिजे. आणि मग फळबाग लागवडीचा शेतकरी असेल, सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल, हेक्टरी सोयाबीनवाल्याचं आपण 10 क्विंटल जरी सरासरी उत्पादन धरलं आणि 5,000 रुपयाचा भाव धरला, 4,000चा धरला, तर किमान जे काही कडधान्य सोयाबीन असेल त्याला हेक्टरी 50,000 रुपयेपर्यंत नुकसान भरपाई दिली पाहिजे. व त्याच्यामध्ये कांदा उत्पादक असेल, पण द्राक्ष आणि डाळिंब उत्पादक शेतकरी आहेत, त्याचा खर्च मोठा आहे, त्याला किमान 1 लाखापेक्षा जास्त त्याला तिथं नुकसान भरपाई देणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं चालू पीक कर्ज, ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याचं चालू पीक कर्ज माफ केलं गेलं पाहिजे. हे ठीक आहे. महापुराच्या तीन प्रमुख काळामध्ये मुद्दे देवेंद्र फडणवीस तुमच्याकडून यांनी आले. चालू पीक कर्ज सोयाबीनच्या माफ केलं नुकसानीला 50,000ची हेक्टरी मदत पाहिजे, फळ पिकांचं नुकसान आहे त्याला 1 लाखाची हेक्टरी मदत पाहिजे आणि चालू पीक कर्ज तातडीनं दिली पाहिजेत. संजय दुबे, उत्तर द्या, काय करणार आहात? प्रसादजी, बोला संजयजी, आपण बोलणार आहात. हो प्रसादजी, आता मला थोडस ऐकू नाही आलं. माझ्या अगोदर सन्माननीय कोण बोलत होते तर सदाभाऊ खोत बोलत होते, माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत बोलत होते. त्यांच्या 3 मागण्या पोहोचल्या असतील तर बरं आहे, किंवा मी परत एकदा सांगतो तुम्हाला. नाही ऐकलं ते आपण. ठीक आहे. ठीक आहे. ते शेतकऱ्यांबद्दल ज्या गोष्टी सांगितल्या ते कृषी मंत्री राहिले, अनुभव आहे त्यांना. बरोबर. या सगळ्या गोष्टी राजकारणाच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांच्या आणि या राज्याला पाहिजे, हे माझं प्रामाणिक आणि ठाम मत आहे. हेच मत आमच्या महाविकास आघाडी शासनाचं आहे. संजयजी, सदाभाऊ खोतांचं वाक्य पण तेच होतं, राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी मागणी केली ना, 50,000, 1 लाख आणि पीक कर्जाची. परंतु आता याच्यात राजकारण कुठे आलं? परंतु या केंद्र शासनाने काही दिवस अगोदर या देशाच्या शेतकऱ्यांच्या विरोधात जे कायदे केले हे विसरता कामा नये. आता त्याचा वादळातल्या नुकसानीला मदत करायला आणि न करायला काही अडचण निर्माण होते का त्यांनी त्या कायद्यांमुळे? आणि ते कायदे तर तुम्ही लागू नाही ना करणार आहात महाराष्ट्रात. मदत तुम्ही केंद्राचे कायदेच महाराष्ट्रात नाही लागू करणार आहात संजयजी, मग अडचण कशी आली? सोनियाजींनी तर सांगितलंय ना आपल्याला. मदत ऐका ना, मदत ठीक आहे, बोला आपण. हे कुठे शेतकऱ्यांना मदत नाही करायचं हा शब्द कुठेच आम्ही केलेला नाही. नाही, मी असं नाही म्हटलं की तुम्ही शेतकऱ्यांना मदत नाही करणार. मी असं म्हणालो की तुम्ही केंद्राचे तुमच्या लेखी किसान विरोधी, शेतकरी विरोधी कायदे महाराष्ट्रात लागू नाही करणार आहात. मग जर ते कायदे लागूच करणार नसाल तर शेतकऱ्याला मदत करायला अडचण कुठली येते, असा माझा प्रश्न. बरोबर. आम्हाला शेतकऱ्याला मदत करायला कुठेच अडचण नाही. मी या संदर्भात ते वाक्य बोललो की सदाभाऊ बोलतायत, सदाभाऊ मागील भाजपा शासनाच्या वेळेस मंत्री होते, त्यांच्याच म्हणजे काय सांगायचं, आता केंद्र शासनाने या देशाच्या शेतकऱ्यांविरुद्ध जो कायदा आणला त्यांनी आपल्या पक्षाच्या, आपल्या नेत्यांना, आपल्या पंतप्रधानांना सांगायला पाहिजे. मी एवढं त्या संदर्भात बोललो. आता या देशात या संदर्भात 2च गोष्टी आता सुरू आहेत, वार्ता दिसत आहेत. एक तर मोदीजीची दाढी आणि शेतकरी व बेरोजगारी यांचे तुम्ही प्रश्न. मुद्द्यावर या राहा. गोष्टी या देशात आता मोदींच्या दाढीला हात नका घालू. नाही, आता तुम्ही ऐका ना. शेतकऱ्यांच्या दुखाच्या बाबत बोला, मोदींच्या दाढीची चर्चा नाही, नंतर करू कधीतरी. आहे ना, मी त्यावरच बोलतोय. मी त्या विषयाचं दुसऱ्या बाजूला जात नाही. या 2 गोष्टी वाढताना या देशात दिसत आहे. आणि म्हणून जर या देशाच्या केंद्र शासनाला, राज्यात आमचं महाविकास आघाडीचे शासन आहे, माननीय मुख्यमंत्री बनवून उद्धव ठाकरे साहेब करत आहेत काम, लोकोपयोगी काम करत आहेत, ते त्याबद्दल काही प्रश्न नाही. त्यांना आता काम नाही म्हणून हे बोलतील. पण मी सांगतो, या राज्याच्या शेतकऱ्यांच्या भल्यासाठी या महाविकास आघाडीचं जे धोरण आहे ते धोरण आणि जे निर्णय घ्यावे लागतील यांच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांच्या, ते सगळे घेण्यात येतील. आणि आपल्याला संजयजी, आपल्याला आठवत असेल
संजयजी, आपल्याला आठवत असेल मागच्या वेळेला वादळाच्या छाताडावर पाय द्यायची भाषा झाली होती. आता काय, वादळ त्यानंतर पण आली. हॅलो, जी संजयजी, आपल्यालाच विचारलंय. काय बोललात आपण? मी म्हणालो मागच्या वेळेला वादळाच्या छाताडावर पाय देण्याची भाषा केली होती आणि कुठल्याही प्रकारचं आव्हान पेलून दाखवण्याची भाषा होती. यावेळेला वादळं आली, छळली, निघून गेली. आता पाय द्यायला कोणी सापडत नाहीये. वादळाच्या छाताडावर पाय देणारे कुठे लपलेत? कसं आहे, आपण थोडस आता एवढं आपल्याला आठवलं तर तेही आठवा की जेव्हा ते वादळ आलं तर कोण कोण मंत्री कुठल्या कुठल्या पाण्यात ओलं होताना लोकांच्या साठी धावून गेले, हेही विसरू नका. ठीक आहे. प्रसादजी, बघा दोन्ही बाजू असतात आणि आपल्याकडे सगळ्या व्हिज्युअल्स आणि सगळ्या गोष्टी आहेत आपल्याकडे. बोलणं, आरोप लावणं हा भाग वेगळा आहे. पण मी खरं सांगतो, या देशात विकासाच्या नावासाठी जे निवडून आले त्यांनी विकासामधून शब्द खाऊन घेतला आणि फक्त या नावाखाली त्यांचं शासन सुरू आहे. आपण त्यांना बोला, त्यांना विचारा. आमचं शासन महाराष्ट्रात त्यांना काम करतोय. विचारूयात. अनिल बोंडे आहेत, उत्तर देतील. अनिल बोंडे, उत्तर द्या. केंद्राच्या कृषी विरोधी धोरणामुळे महाराष्ट्रात शेतकऱ्यांना मदत करता येत नाही, हे वाक्य खरं आहे की खोटं आहे? प्रसाद, ते दुबेला खरं म्हणजे शेती प्रश्नाचं काही माहित आहे की नाही मला कळत नाही. एवढे हाल महाराष्ट्रामध्ये होतात आहे शेतकऱ्याचे. तुमच्या वाहिनीच्या माध्यमातून, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून कमीत कमी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना आठवण तर करून द्या की मागच्या वर्षी अवकाळी पावसाच्या वेळेला ते बांधावर गेले होते आणि कोरडवाहू पिकाला 25,000 रुपये प्रति हेक्टरी, बागायती पिकाला 50,000 रुपये प्रति हेक्टरी आणि फळबागाला 1.5 लाखापर्यंत देऊ म्हणून म्हटलं होतं. मग आता कुठे गेले? आता फक्त माझं कुटुंब माझी जबाबदारी. आणि म्हणून त्यांना सांगा, हे काँग्रेसवाले दुबेजी आलेले आहे, हे काँग्रेसवाले दुबेजी आलेले आहे, तर दुबेला म्हणा शेती करत असते का कधी? आणि त्यांना सांगा, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून माननीय उद्धवजी ठाकरेंना सांगा की आता कृपा करून बांधावर जा, नाही तर कमीत कमी कृषी मंत्र्याला पाठवा. त्यांचा कृषी मंत्री म्हणतो की आम्ही पंचनामे करू, पण पंचनाम्यानंतर पैसे देऊ याची गॅरंटी नाही. आमच्याजवळ पैसे नाही. यांना टोलवाल्याला द्यायला पैसे आहे, 175 कोटी रुपये टोलवाल्याला देतात. गाड्या खरेदी करायसाठी पैसे आणि शेतकऱ्यासाठी पैसे नाही. यांना काही लाज वाटतं की बोंडेजी, मी पण आता आपल्याला यासाठी थांबवतोय. मुद्दा काय होता? केंद्राचं धोरण कृषी विरोधी आहे, त्यामुळे मदत करताय. केंद्राचं धोरण आता अडवं यायला हवं का, याच्यावर बोला. आणि कृषी कायद्यामुळे यांना कुठे अडवलाय मदत करायला? कृषी कायद्याला स्थगिती आणणं म्हणजे दलालाची दलाली करणं आहे. आणि दलालाची दलाली करण्याचं काम या काँग्रेसवाल्याच्या माध्यमातून शिवसेना आणि राष्ट्रवादी करते. जर का शिवसेनेचा जर विरोध होता तर लोकसभेमध्ये का नाही विरोध केला? वॉकआउट का केलं राज्यसभेमध्ये शरदचंद्रजी पवार का नाही बोलले त्याच्या विरोधात? शरदचंद्रजी पवारांनी आत्मचरित्रामध्ये का शेतकऱ्याच्या स्वातंत्र्याला महत्व दिलं? मग या सगळ्या गोष्टी विचारा ना या काँग्रेसवाल्यांना. म्हणजे काहीतरी जर शेती करा, थोडंसं पाणी सोडा शेतीमध्ये. मग आपल्याला परस्परांच्या शेतीची मोजमाप काढायची गरज नाही. इथे असलेल्या कोणाला परस्परांच्या शेतीची मोजमाप काढायची गरज नाही. प्रसाद, आता जो विषय ठेवलाय शेतकऱ्याला मदत करायचा, बरोबर, या म्हणजे तुम्ही काँग्रेसवाल्यांना बोलावलं, बाकीच्या 2 तोंडांनाही बोलवायला पाहिजे होतं, राष्ट्रवादीवाल्यालाही बोलवायला पाहिजे होतं. आणि आता वेगळी नाहीयेत ना ती तोंड. हे गुरुदेव दत्तांसारखे एका शरीराची 3 तोंड आहेत. ती आले कोणीतरी एकमेकांची बाजू घ्यायला पाहिजेत. संजय दुबे हे पहिले प्रवक्ते आहेत जे आता इतर कोणाची बाजू घ्यायची नाही म्हणतात. मुख्यमंत्री काय करतात मला माहित नाही, कृषी खातं काय करतं मला माहित नाही. प्रतिनिधीमधून बोलले प्रसादजी, ते म्हणतात मी काँग्रेसची बाजू मांडणार, सरकारची बाजू मांडणार नाही. आपली बाजू मांडली मी. बर, ठीक आहे. काँग्रेसची बाजू मांडेल, सरकारची बाजू मांडणार नाही. अरे काही अर्थ आहे का यांना? ठीक आहे, एकदा प्रकाश पोरेंकडे जाऊयात. प्रकाश पोरे, इथे राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत. सदाभाऊ खोतांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे आणि त्याच्यातून काही प्रमुख स्पष्ट मागण्या समोर येत आहेत. सदाभाऊ खोतांनी किती रक्कम मदतीची हवी ते सांगितलं. पीक कर्जाच्या बाबत ते बोलले. अनिल बोंडे सांगतायत की कोणत्याही प्रकारे केंद्राचं असं कुठलं धोरण नाहीये की ज्यामुळे महाराष्ट्रात शेतकऱ्याला मदत करता येणार नाही. आणि संजय दुबेंचं वाक्य आहे
की मोदींच्या दाढीप्रमाणे शेतकऱ्याच्या वेदना वाढत चाललेल्या आहेत. काही तर्क आहे का या मुद्द्यांना? मला पहिला मुद्दा तुम्हाला प्रकाश पोरे थेट असा विचारायचा आहे की बांधावर सरकार का दिसत नाही? वादळ येणार याच्यासाठीची पूर्वतयारी का नाही? सोयाबीन का वाहून गेलं? तुम्ही मग जे तुमच्या याच्यामध्ये म्हटलेलं आहे की सरकार कुठं आहे, तर मी म्हणतो तुम्हाला सध्याच्या घडीला सरकार गुंतलं आहे 3K मध्ये. 3K. तर त्यातला पहिला के आहे करोना, दुसरा आहे कंगना आणि तिसरा जो के आहे तो कोश्यारी. असे 3K मध्ये सध्या सरकार अडकलंय. आणि त्याचबरोबर केंद्र त्यांना दुसरीकडे हे चेपतंय. एकीकडे कांदा निर्यात बंदी, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची नाराजी, दुसरं आता तुरीची आयात करायला घेतलं, आणि चौथं काय करतंय तर जीएसटीची हक्काचे पैसे ते त्यांना देत नाही. काहीही करून महाराष्ट्रातल्या सरकारला अडचणीत आणायचं. आणि महाराष्ट्र सरकारी कसं आहे, ते मांजर जसं उंदराला खेळवतं तर तशा पद्धतीने केंद्र खेळवतंय. यांनी कशाला खेळायला पाहिजे? यांनी कशाला त्या कंगनाच्या प्रकरणामध्ये पडायला पाहिजे? काय स्टेटमेंट करायला पाहिजे? काही लक्ष द्यायची गरज नव्हती त्या पोरीकडे आणि विनाकारण अडकायला. आता एक कोश्यारीजी म्हणतात की ते मंदिर उघडा, त्याच्यावर एवढं रिॲक्ट व्हायची गरज होत नाही ना. काय चाललंय तुम्ही बघताय ना चॅनलवर, काय फालतूचे विषय सगळे चालले. शेतकरी कोणाच्या लेखीच नाही या सध्याच्या घडीला. आणि राजकारणामध्ये सगळं वाहून जात आहे. तुम्ही जे म्हणताय ना की सरकार कुठे आहे, तर सरकार सगळं राजकारणात गुंतलं आहे आणि केंद्राचं यांना मग मला एका प्रश्नाचं उत्तर प्रकाशजी आपणही द्या, पत्रकार या नात्याने द्या. विरोधक त्यांच्या पद्धतीनं सापळा रचतायत, तर त्या सापळ्यात का अडकतायत सत्ताधारी? हा, बिलकुल बिलकुल, फार उत्तम प्रश्न केला तुम्ही. माझं तेच म्हणणं आहे ना, त्यांना काय गरज होती त्या करोनाच्या प्रकरणामध्ये, कंगनाच्या प्रकरणामध्ये हात घालायची, कोश्यारीच्या याच्यावर एवढं रिॲक्ट व्हायची गरजच नाही ना. ते त्यांना खेळवत आहेत, हे हुशार आहेत. भाजपवाले तर काय याच्या सगळ्या संदर्भामध्ये बोलायला नकोत. आता बोंडेजी आहेत, त्याच्यानंतर त्यांचे मित्र बोंडेजींना एकदा विचारून घेऊयात. बोंडेजी, हा एक गंभीर आरोप आहे आणि हा आरोप प्रकाश पोरे यांनी पत्रकार या नजरेतून तर केला आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन सत्ताधाऱ्यांच्यासाठी हा एक हवा असलेला आरोप आहे. ते असं म्हणतात की केंद्र राज्याला मदत नाही करत आहे, जीएसटीचे पैसे देत नाही म्हणून आम्ही शेतकऱ्यांना मदत करू शकत नाही. अशा प्रकारचा तर्क मांडला जातो सत्ताधाऱ्यांकडून. प्रकाश पोरेंनी म्हटलं उंदराचं सरकार आहे. आता मला माहित नाही प्रकाश पोरे त्याच्यावर कायम राहतात की नाही, तर परंतु ते उंदरांचं सरकार नाही म्हणाले तुम्ही, त्याचा सोयीस्कर अर्थ लावला. प्रकाश पोरे असं नाही म्हणाले की हे उंदरांचं सरकार आहे. तसं नाही बोललो. आणि त्याच्यामुळे कुरतडणारच उंदराचं सरकार आहे. हा तुमचा राजकीय आरोप आहे. तुम्ही मुद्द्यावर या. अनिलजी, मुद्द्यावर या. केंद्र मदत करतंय का? जीएसटीचे पैसे नाही म्हणून शेतकऱ्याला मदत नाही. आतापर्यंत जीएसटीच्या हिशोबाप्रमाणे जेवढे पैसे निघाले तेवढे या केंद्राने राज्य सरकारला दिलेले आहे. त्याचप्रमाणे कोरोनाच्या साठी पीएम पॅकेज मधून भरपूर पैसे दिलेले आहे. मला सांगा ना, शेतकऱ्याला 6,000 रुपये कोणी दिले? उद्धव ठाकरेंनी दिले की मोदीजींनी दिले? सगळ्या लोकांना फुकट अन्नधान्य जे दिलं दिवाळीपर्यंतच, ते कोणी दिलं? केंद्र सरकारने दिलं. ऐका पूर्ण प्रकाशजी, मला हे सांगा, कापूस खरेदी केला, सोयाबीन खरेदी केली, मूग खरेदी केला, डाळ तूर खरेदी केली, का राज्य सरकारचे पैसे होते का? शेतकऱ्याला जे पैसे मिळाले ते केंद्र सरकारच्या माध्यमातूनच मिळाले. जीएसटीचा तर परतावा मिळाला, पण केंद्र सरकारने शेतकऱ्यापर्यंत खरेदी करण्यापर्यंतचे सगळे पैसे घेतले. उलट राज्य सरकारला ते इम्प्लिमेंट पण नाही करता आले. कापसाच्या खरेदीचे केंद्र सुरू करता नाही आले. कापसाचा पावसाने ओलं झालं. आता मला सांगा, सोयाबीनचं नकली बियाणं निघालं, त्याच्यासाठी केंद्र सरकार जबाबदार आहे का? युरियाचा काळा बाजार झाला, त्याच्यासाठी केंद्र सरकार जबाबदार आहे का? आणि म्हणून हे केंद्रावर फक्त बोट दाखवायचं, स्वतःला नाचता येत नाही म्हणून अंगण वाकड म्हणायचं, याच्याशिवाय दुसऱ्या सरकारचं नाही. अरे घरातून बाहेर निघाले तर सरकार चालेल ना. संजय दुबे हा एक गंभीर आरोप आहे. संजय दुबे हा एक गंभीर आरोप आहे आणि हा वारंवार होणारा आरोप आहे. याचं उत्तर तर तुम्ही द्यायला हवं संजयजी. कदाचित काही तांत्रिक कारणांमुळे संजय दुबेंना प्रश्न पोहोचलेला दिसत नाहीये. आपण मुद्द्याला पुढे नेऊयात. वेळेची मर्यादा आहे आपल्या सगळ्यांना, त्यामुळे सदाभाऊ खोत, आता या मुद्द्यावर आपण चर्चा सुरू करतो आहोत की पुढे काय करायचं, का झालं, कसं झालं, याची चर्चा होते. त्यातले राजकीय आरोप प्रत्यारोप समोर येत राहतात. सदाभाऊ, पुढे काय करायचं? तुम्ही 50,000, 1 लाख आणि पीक कर्ज या 3 मुद्द्यांना मांडलेला आहे. त्यापेक्षा आणखीन पुढचा मुद्दा अपेक्षित आहे. प्रसादजी,
अनिल बोंडे साहेबांनी चांगल्या पद्धतीनं केंद्र सरकारनं काही मदत आणि कशी केली ही भाग या ठिकाणी मांडला आणि आमचे सहकारी आदरणीय पोहरे साहेबांनी सुद्धा चांगल्या पद्धतीनं आपलं मत या ठिकाणी व्यक्त केलं. मला एक सगळ्यात मोठी प्रसादची चिंता लागून राहिलेली आहे ती की या करोनाच्या महामारीमध्ये खरोखर सर्व घटक ग्रामीण भागामधले संकटात आले. मग तो शेतकरी असेल, शेतमजूर असेल, फेरीवाला असेल, रिक्षावाला असेल, गावातला छोटासा किराणा भुसार मालवाला असेल, बाराबुलतेदारी असेल, ही सगळी संकटात आली. आणि ही संकटात येत असताना राज्य सरकार या प्रश्नावरती जेवढ्या गांभीर्यानं असायला पाहिजे होतं, जेवढं गांभीर्य असायला पाहिजे होतं ते मला खरंच दिसलं नाही. मी चॅनेलवर आता अलीकडं, म्हणजे माफ करा मी तुमची माफी मागून बोलतो, अलीकडं फार बातम्या बघत नाही. एका संध्याकाळी अर्धा पाऊण तास मी पाहतो सगळ्या चॅनेलच्या आणि मग सोडून देतो. सदाभाऊ, तुम्ही आमचं चॅनल बघायची सवय लावून घ्या. सदाभाऊ, आमचं चॅनल बघायची सवय लावून घ्या, म्हणजे तुम्हाला सकस बातम्या मिळत राहतील. पण अर्धा पाऊण तास का म्हटलं मी, तर प्रसादजी प्रॉब्लेम असा आहे की नको त्या गोष्टी यायला लागलेल्या आहेत. तर जिथं माणसं मरत आहेत त्यांचं कुठेतरी दुःख आता समोर येणं गरजेचं आहे. म्हणूनच आपण ही आज चर्चा करतोय. आजची चर्चा ही माध्यमांच्या कव्हरेजवर नाहीये, शेतकऱ्यांच्या दुःखावर आहे. आजचं जे सरकार जर बघितलं तर रोज नवीन काहीतरी एखादा वेगळा विषय हातामध्ये घेत आहे. आज कंगना येईल, आज राज्यपाल येतील, उद्या अजून काही. याचं काही ग्रामीण भागातल्या माणसाची जीवन मरणाशी काही संबंध नाही. तिकडं तो प्रश्न तुमच्या दृष्टीनं महत्वाचे असतील, पण आमच्या दृष्टीनं आमचं जगणं मरणं महत्वाचं आहे. नाही सदाभाऊ, मी आता मी तुम्हाला थांबवून मग आता ही संधी घेतोच आणि आपल्याला कृपया सांगूच इच्छितो की जय महाराष्ट्र असं एकमेव चॅनल आहे की ज्याच्या सोयाबीन कव्हरेजची दखल उच्च न्यायालयानं घेतली आहे. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अधिक सजगपणे आणि जबाबदारीनं बोलत असतो. न्यायालय त्याची दखल घेतात. सरकार घेतं की नाही ते सरकारनं बघून घ्यावं. आपण मुद्द्यावर येऊ. मला प्रकाश पोहरेंना पुढचा प्रश्न विचारायचा आहे. प्रकाशजी, पुढे काय करायचं तुमच्याकडून? 1 2 3 अशा प्रकारे 3 वाक्यांमध्ये उत्तर अपेक्षित करतो. कसं आहे माहितीये का की एक पहिले समजून घ्या, गेल्या वर्षी जवळपास 4000 शेतकऱ्यांनी महाराष्ट्रामध्ये आत्महत्या केल्याचा याचा रिपोर्ट आला. म्हणजे याचा अर्थ साधारणतः रोज 11 ते 12 शेतकरी आत्महत्या करतात. इतका उद्रेक आता वाढला. एक दुसरी गोष्ट काय झालं, कांद्याच्या संदर्भामध्ये तुम्ही बघितलं की केंद्र सरकारने कशा पद्धतीने काही कारण नसताना निर्यात बंदी लादली. त्याच्यानंतर आता काय झालंय, तुरीचे भाव मधात वाढले आणि ते का वाढले हे आश्चर्यकारक आहे. आणि त्याचा बहाणा घेऊन लगेच मला आजच बातमी वाचायला मिळाली की केंद्र सरकार आता 10 लाख टन तूर आयात करणार आहे. म्हणजे आता पुन्हा तुरीचे भाव पाडणार. म्हणजे तुरीचे भाव वाढायला लागल्याबरोबर लगेच सरकारच्या पोटात दुखतं किंवा ते अशा पद्धतीने हे सगळं होतं. आणि आता त्याचे परिणाम निश्चितपणे येणाऱ्या दिवसांमध्ये शेतकऱ्यांवर होणार आहेत. पुन्हा त्यांचे भाव पडतील. बर, आणि करायचं खेळ चाललाय शेतकऱ्यांना. करायला काय पाहिजे ते त्याच्यावर तुम्ही 3 मुद्दे सांगावेत. शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये जो काही राजकारण चालू आहे ते ताबडतोब बंद करायला पाहिजे. ते तर अवघड आहे. लोकांनी ते अवघड आहे. अजिबात फार अवघड आहे, फार अवघड आहे. शेतकरी हा राजकारणासाठी जो वापरला जातो ते ताबडतोब थांबायला पाहिजे. शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये ताबडतोब, मी ज्या कमिशनचा अध्यक्ष आहे सेंद्रिय शेती मिशनचा, ठीक आहे, त्याच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना एक अत्यंत आशेचा किरण आहे. प्रसादजी, एक लक्षात घ्या, त्या संदर्भामध्ये मी आपल्याला सांगेल की एखादी स्वतंत्र चर्चा जरूर ठेवा. अगदी अगदी. आताच्या घडीला वादळाच्या परिस्थितीच्या संदर्भातल्या उपाययोजनांच्या अपेक्षा आपल्याकडून मी बाळगल्या होत्या. काही मी तुम्हाला सांगू का, सरकार महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आहे किंवा केंद्रामध्ये तरी अस्तित्वात आहे की याच्यावरच माझा विश्वास नाही आहे. अगदी तुम्ही मला खरं विचाराल तर अस्तित्वातच नाही आहे. कुठे आहे सरकार? अजिबात नाही. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. अनिल बोंडे, महाराष्ट्रातलं सरकार सोडा, पण केंद्रातही सरकार अस्तित्वात नाही असा निष्कर्ष प्रकाश पोहरे काढतायत. आता प्रकाश पोहरे काय निष्कर्ष काढतात तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे, परंतु केंद्रातलं सरकार सगळ्या पातळीवर लढते आहे. शेतकऱ्याला स्वातंत्र्य देण्याचं विधेयक सरकारने आणलेलं आहे. आणि म्हणूनच म्हणतो प्रकाशजी, तुमचा तो वैयक्तिक विषय आहे, परंतु अतिशय व्हायब्रंट पद्धतीने केंद्राचं सरकार अतिशय चांगल्या रीतीने सर्व पातळीवर काम करते आहे. त्यामुळेच कोरोनामध्ये 80 कोटी लोकांना 6 महिनेपर्यंत अन्नधान्य देऊ शकलं. प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 2-2 हजार रुपये देऊ शकले.
अहो, अरे 2000 बाबा, रुपये अरे बाबा, त्याचा सगळ्यांना भाव 80 होता. कोटी लोकांना खाऊ घालणं ही अतिशय महत्वाचं असते. तुम्ही जर सदन असाल तर त्यांना बाकी खाऊ घालत असताना इकडे यांनी मका फुकट दिला. मका 2000 रुपये क्विंटल होता. 1000 तो आता मका झाला रुपये 900 रुपये संजय गांधीवाल्याच्या खात्यामध्ये, अपंगाच्या खात्यामध्ये टाकणारं मोदी सरकार आहे. मला सांगा ना, राज्य सरकारने कोणाचं काही दिलं का हो? 12 बलुतेदाराला मदत केली का? अरे फक्त दारूचे दुकानं सुरू केले आणि मदिरालय सुरू केले. मंदिरावर काही नुसतं भटजीचं पोट असतं असं नाही, फुलं विकणारा माणूस सुद्धा असतो. त्याचं त्या चपला सांभाळणारा सुद्धा त्याची उपजीविका त्याच्यावर असते. आणि म्हणून खऱ्या अर्थानं राज्यामध्ये सरकार 3 तोंडाचं सरकार आहे, गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे. अवकाळी पाऊस आला किंवा अनिलजी, सोयाबीनचं अनिलजी, बियाणं या नकली निघालं तरी मदत करायला तयार नाही. शेरेबाजीला तरी आपण मदत थांबू. करायला तयार नाहीये. मी यांना आपल्याला जर मी आपल्याला स्वतःच्या यासाठी कुटुंबाची थांबवतोय जबाबदारी कारण आपल्याला सांभाळायची जास्त असेल तर राजकीय राज्याची शेरेबाजी करून जबाबदारी मुद्द्याला भरकटू द्यायचं नाहीये. अनिलजी, थोड्या वेळापूर्वी जितक्या स्पष्टपणे सदाभाऊ खोतांनी 3 गरजा मांडल्या त्या पद्धतीनं आता तुम्ही तुमची मागणी मांडा, आपण त्याच्यावर उत्तर घेऊयात. माझी मागणी एकच आहे, जे उद्धवजी ठाकरे बोलले होते 1 वर्षाच्या अगोदर, तेवढी मदत तरी त्यांनी ताबडतोब जाहीर करावी सरसकट सगळ्या शेतकऱ्यांना. मागच्या वर्षी बांधावर जाऊन ते बोलले होते, तेवढंच त्यांनी जाहीर करावं. मी जास्त काही मागत नाही. बांधावर जाऊन 25,000 रुपये प्रति हेक्टरी कोरडवाहू, 50,000 रुपये बागायती ही सरसकट सगळ्या शेतकऱ्यांना द्यावी, एवढीच मागणी मी करतोय, जास्त मागत नाही. ठीक आहे. आलं संजय लक्षात? दुबे, जेवढे बोलले होते तेवढं द्या. संजय दुबे, तुम्हाला हे ऐकायला आलं असेल आणि हे ऐकायला आल्याच्या निमित्तानं एक हिंदीतलं गाणंही आठवण करून देतो, जो वादा किया वो निभाना पडेगा. संजय दुबे गेले. संजय दुबेंना आज कदाचित अडचणीचे प्रश्न ऐकायला जात नाहीयेत असंच दिसतंय. प्रकाश पोहरे, आपली प्रतिक्रिया. काय सगळं काय मी तुम्हाला सांगू का? मला आता काही याच्या मी म्हणतो की शेतकऱ्यांनी अजिबात सरकारवर अवलंबून राहू नये, स्वतःचे मार्ग स्वतः काढावेत. कारण सरकार काही आपण एवढ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकरी कसा स्वतःचे मार्ग स्वतः काढणार ना? आभाळ फाटल्यानंतर तो काय करणार? येणाऱ्या दिवसांमध्ये आत्महत्यांचा उद्रेक होईल, मी तुम्हाला आज सांगतो. हा मुद्दा गंभीर आहे. हा मुद्दा अत्यंत गंभीर आणि योग्य वेळेला तुम्ही काढलात. फार बरं झालं तुम्ही हे बोललात. मला असं सांगा, आजवर आत्महत्यांची चर्चा आली की सगळ्यात आधी विदर्भाचं नाव यायचं, त्यानंतर मराठवाड्याचं नाव यायला लागलं. आता मी थेट विचारतो, नैसर्गिक आपत्तीमुळे पश्चिम महाराष्ट्रातही आत्महत्या होण्याची शक्यता आहे का? आधी प्रकाश पोहरे, त्याच्यानंतर सदाभाऊ खोत. हे बघा, नैसर्गिक आपत्ती हे काय आजचं नाही आहे. निसर्ग हा पूर्वी होताच, आताही आहे. ते कधी कधी बिघडायचा, कधी चांगला. ते निसर्गामुळे शेतकरी मरतो याच्यावर माझा विश्वास नाही. शेतकरी जो काही मरतो आहे तो सरकारच्या चुकीच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे मरतो आहे. म्हणजे इतके वर्ष झाले एक सारखं आपलं त्या रासायनिक खतावाल्यांनाच पैसे देत राहायचं कंपन्यांना. अरे तुम्ही धोरणं बदला ना. ते सगळे पैसे थेट आम्हाला द्या शेतकऱ्यांना, आम्ही सेंद्रिय शेती करतो. आलं लक्षात? आणि म्हणजे जे काही असतील ते पैसे फक्त कंपन्यांना द्यायचे, जे काही धोरणं आखायचे ते फक्त तिसऱ्यासाठी आखायचे. ठीक आहे, शेतकऱ्यांचं वापरायचं. सदाभाऊंना बोलतं करूयात. पश्चिम महाराष्ट्रात आत्महत्या वाढतील का? विदर्भ आणि मराठवाड्याची यापूर्वी दुर्दैवानं तशी स्थिती होती, चर्चा व्हायची. आता या नैसर्गिक आपत्तीमुळे, म्हणजे गेल्या वेळचा पूर, आताचा पुन्हा एकदा पूर आणि एकूणच हातातून गेलेलं पीक. सदाभाऊ बोला. प्रसादजी, यामध्ये एक मोठी शेतकऱ्यांच्या समोर एक मोठा संकट उभा राहिलेलं आहे की केंद्राने एखादा चांगला निर्णय घेतला की तो राज्यानं इम्प्लिमेंट करायचा नाही किंवा तो राबवायचा नाही, की तो 100% चुकीचा आहे, किंवा राज्य एखादी गोष्ट बोलली तर मग केंद्र त्याच्यावर गप्प असतं. खरं बघितलं तर सरकारचं धोरण हे शेतकऱ्याचं मरण आहे असं शरद जोशी म्हणायचे. आणि शेती क्षेत्रामध्ये सरकारचा हस्तक्षेप हा कमीत कमी असला पाहिजे. परंतु आमच्या राज्यकर्त्यांना शेतकरी हा माझ्याच दावणीला आला पाहिजे, तो गुलाम म्हणूनच जगला पाहिजे, ही मानसिकता कुठेतरी बदलावी लागेल. कारण आपत्त्या येणार आहेत, पश्चिम महाराष्ट्रातली सर्वाधिक मोठी भीती शेतकऱ्याची सदाभाऊ पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी भीती अस्तित्वाची कुठल्या उत्पादकाला आहे? एक आहे की
मला वाटतं कापूस उत्पादक शेतकरी, सोयाबीन उत्पादक शेतकरी आणि फळबाग लागवडीचा शेतकरी, या सगळ्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं या अतिवृष्टीचा मोठा धोका बसलेला आहे. आणि एक प्रसादची मी तुम्हाला आठवण करून देतो की या करोनाच्या महामारीमध्ये अनेक कुटुंब ग्रामीण भागातली सुद्धा शहराबरोबर विळाख्यामध्ये अडकली आणि ज्या पद्धतीनं त्यांच्या घरावर दरोडा पडावा असा औषध उपचाराचा खर्चाचा दरोडा पडला. 2-2 लाख, 3-3 लाख, 4-4 लाख गाठी बांधलेले पैसे सगळे संपून गेलं. सोनं नाणं तिने मोडून टाकलं आणि खऱ्या अर्थानं सरकारनं अक्षरशः देवाच्या भरवशावरती आरोग्य यंत्रणा सोडून दिली. आणि अशा काळामध्ये भविष्य काळामध्ये आत्महत्याचं सत्र ही महाराष्ट्र ही शेतकऱ्याच्या आत्महत्याची स्मशानभूमी झालेली आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळेल. ठीक आहे, अनिल बोंडेंकडे जातोय. याचा सदाभाऊ, विचार तुमची करणं वेदना गरजेचं आहे. पोहोचली. अनिल बोंडेंकडे जातो आहे. अनिल बोंडे, एक मुद्दा उपस्थित झाला की सोयाबीन, कापूस, तूर आणि ऊस हातातून जवळपास गेलाय. तुम्ही पर्यायी व्यवस्था मागता आहात, थेट आर्थिक नुकसान भरपाई व्हावी अशी अपेक्षा करता आहात. मी त्याच्या पलीकडे जाऊन प्रश्न विचारतो. आपण मागायचं काम केलं, नाही मिळालं, काय करायचं मग पुढं? हातावर हात धरून बसणं तर शक्य नाही. शेतकऱ्याला जमिनीसाठी राबावं लागेल, पीक काढण्यासाठी झटावं लागेल. अनिलजी, नाही, हीच सगळ्यात मोठी अडचण आहे की यांनी कर्जमाफी केली परंतु बँकावाल्यांनी कर्ज दिलं नाही. आता 30 सप्टेंबर पर्यंत कर्ज दिलं नाही. सोयाबीनचं बियाणं नकली निघालं. म्हणजे आपत्तीवर आपत्ती, सुलतानी संकट आणि आसमानी संकट. म्हणजे हातातोंडाशी आलेला घास निघून गेला. खरं म्हणजे शेतकऱ्यांना कसं सांगावं, कसा धीर धर म्हणून. आणि आज जर त्या शेतकऱ्याच्या डोळ्यातले मी अश्रू पाहिले, मलाच असं गलबलल्यासारखं झालं. आणि म्हणून आता या परिस्थितीत राज्यकर्त्यांनी सावरायलाच पाहिजे. म्हणजे काहीही करावं. केंद्र सरकारने सांगितलंय की तुम्ही कर्ज काढू शकता, कर्ज ते काढू शकतात, परंतु शेतकऱ्याला या परिस्थितीमध्ये आर्थिक पाठबळ देणं खूप खूप आवश्यक आहे. राज्य म्हणजे सरकार असं रब्बीसाठी म्हणतंय, सुद्धा- अनिल बोंडेजी, राज्य हा. सरकार असं म्हणतंय की ते 3,000 कोटींचं कर्ज काढणार आहेत. 3,000 कोटीत काय होणार आहे? मागच्या वेळेला 10,000 कोटी रुपये देवेंद्र फडणवीसांनी तातडीनं बाहेर काढले होते. म्हणजे काळजीवाहू मुख्यमंत्री असताना तेवढे, त्याच्यापेक्षा जास्त नुकसान यावर्षी झालेलं आहे, यावेळेला झालेलं आहे. आणि त्यामुळं शेतकऱ्यासाठी काढा ना कर्ज. पगारासाठी तर आपण पैसे देतोच आहे नोकरदार वर्गाला, बाकीच्यांना सगळ्यांना पैसे देतोय, तर मग शेतकऱ्यासाठी कर्ज काढावं. केंद्राने तर सांगितलेलंच आहे कर्ज काढायला मुभा आहे म्हणून. तूर्त आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. वेळ झाली आहे लक्षवेधीमध्ये इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी आपण पहा फक्त जय महाराष्ट्र.